ठाण्यामध्ये सुद्धा भीषण पाणी टंचाई आहे। दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रासलेले आहेत। कळव्यामध्ये कमी वेळ पाणी पुरवठा होतोय। दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। त्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केलेला आहे। तर नाशिक सोबतच ठाण्यामध्ये सुद्धा भीषण पाणी टंचाई आहे। पाणी पुरवठ्यामुळे कमी होत असल्यामुळे आणि त्याचबरोबर दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रासलेले आहेत। पाणीच येत नाही आम्हाला। पाणी येत नाही। बारके बारके कॅन भरून रोडवर जायला लागतं, मागायला लागतं पाणी। सकाळी 8ला गेला का 12लाच नळ येतो आमचा। मग भांडी कपडे बाहेरच करतो आम्ही। एखादं मशीन लावली तर एकाने घरात जर लावली असेल मशीन तर पुढे पास होतच नाही। म्हणजे एकाने लावली तर त्या 4 गल्ल्यांपुढे त्यांना 4-4 दिवस पाणीच नसतं। आम्ही लावलं तर आमचं समजा आम्ही भरेपर्यंत पाणी तर निघूनच जातं, ते पण खदुळच असतं। आणि नंतर जर पुढे म्हणायला गेलं तर जर 2 तासांनी त्यांना पाणी मिळेल तर पाणीच येत नाही। आम्ही कामाला जाणार, मुलांची शाळा, मुलांचं बघायचं, कामाचं बघायचं की घरातलं पाणी भरण बघायचं। मी मोटर चालू केली की तिला सांगायचं, बाई तू बंद कर, 5 मिनिटं मला भरू दे। मी भरायला घेतलं की काळं भंगार पाणी, पिवळं पाणी, ते पाणी गाळून भरायचं। मग तिने चालू केलं की मग हिला थांबावं लागतं 10 मिनिटं, तेवढ्यात तर पाणी जाणार। काय भरणार पाणी? 10-15 मिनिटं फक्त फोर्समध्ये पाणी येतं, ते पण आम्हाला सगळ्यांना नाही भेटत व्यवस्थित। घाण पाणी, गढूळ पाणी, वास मारतो पाण्यातून, तलावाच्या घाणेरड्या पाण्यातून वास मारतो, तसं आमच्या पियाच्या पाण्यातून वास मारतो। तर बाटला मागायचं 200 रुपयाच्या पुढे पाणी तर